आहे, पण आपल्याला जर तिकडे जायचं असलं तर मग महाबळेश्वर बरोबर. बाजी प्रभूंचा तुम्ही घोड्यावरचा आणि त्याचा फोटो बघितलाय तलवारी, हो चला. हा ओरिजिनल बाजी प्रभू. आणि ते ब्राह्मण नाहीत बरं का, म्हणजे ती सिकेपी आहेत, कोकणस्थ कायस्थ प्रभू काय असं आहे ते. हा ओरिजिनल फोटो त्यांचा बाजी प्रभूंचा. गोव्याच्या बंदरामध्ये इंग्रज आणि पोर्तुगीज ज्यावेळी आले तर आपल्याकडे त्यावेळी तोफा नव्हत्या. मग एक सॅम्पल पीस तोफा कशा असतात त्याचं हे उदाहरण आहे की पी म्हणजे पोर्तुगीज आणि 10-2-0 हे इंग्रजांनी नंतर आपले किल्ले आणि तोफा नष्ट केल्या, तर त्याच्यामध्ये इंग्रजांनी ते कोडिंग केलेलं आहे. आणि हे 2 होल म्हणजे ती शत्रूच्या हाती सापडलेली. अच्छा. हां, तर मेक मारणे मराठीमध्ये म्हणतात, हो. ऐतिहासिक भाषेमध्ये बहिरी करणे. हां, तर त्याच्यामध्ये म्हणजे लोखंडी खोंटी त्याच्यामध्ये मारली तर तुम्ही वात नाही घालू शकत. आणि हे उडवतात कसं, तर एक 3-3.5 फुटाची वात असते, बाजूला एक चौकोनी असा पाण्याचा खड्डा असतो आणि आतमध्ये पहिली दारू घातली जाते, त्याच्यानंतर लाकडी बांबूनी प्रेस केली जाते आणि त्याच्यानंतर नारळाचं केसर असतं त्याचे बोळे घालतात आतमध्ये आणि ते प्रेस करतात. म्हणजे ठासणीची बंदूक जशी आहे तशा पद्धतीचं हे करतात आणि त्याच्यानंतर मग दगडी किंवा लोखंडी गोळे तुकडे हे त्याच्यामध्ये घातले जातात. आणि तो वात बत्ती देणारा जो माणूस असतो तो साधारण एक वितभर वात राहिली की तो पाण्याच्या त्या खड्ड्यामध्ये उडी मारतो. पाण्यामध्ये आवाज येत नाही, कारण आपण फटाका जर लावला तर कानात बोटं घालतो, त्याचा आवाज आपल्याला सहन होत नाही. आणि त्या फटाक्याचा एवढा आवाज असेल तर तोफेचा आवाज केवढा असेल. आणि त्यांनी तो जे माणूस ओपन ह्याच्यामध्ये असेल तर त्याचा हार्ट फेल होऊन मरणार, तो 100% बहिरा होणार, जागेवरतीच रिशी होणार. म्हणून ते पाण्याचा खड्डा बाजूला केलेला असतो आणि त्याच्यामध्ये तो माणूस उडी मारतो आणि मग ती बत्ती दिली जाते. आता त्या गडावर छोटी तोफ असते ती पण. हां, तर त्याला जंबूर का म्हणतात. जंबूर. हां, ते छोटी उकडी तोफ असते, उकडी. आणि तर ती तुम्हाला हत्ती, उंट याच्यावरून ती वाहून नेता येते, पण ह्या तोफा वाहून नेता येत नाही. हां, महाराजांनी अवजड यंत्रणा बरोबर कधीही नेली नाही. म्हणजे तोफा कधी नेल्या नाहीत, उंट कधी नेले नाहीत, हत्ती कधी नेले नाहीत, कारण त्याच्यामध्ये आपल्याकडं सैन्य मुळात कमी आणि ते सैन्य गुंतून पडण्याची शक्यता असते. ह्या तोफांना जर समजा 30-40 माणसं गुंतून राहिली, आपण काय करणार? गनिमी कावाचं तंत्र आपल्याला वापरताच येणार नाही. तुम्ही आता गाडी आणलेली आहे, गाडीला टायर किती? 5 आहे, बरोबर. मग ही सिस्टीम महाराजांनी त्या कालखंडामध्ये वापरली. मग 3 घोडी आणि 2 सैन्य, एक पाठीमागं स्पेअरला असायचा. आपण समजा रनिंगमध्ये चालताना एखादा मेला मोडला चालू शकत नाही, तर ते स्पेअरचा काढायचा, त्याच्यावर बसायचं आणि पुढं मार्गक्रमण करत राहायचं. मग ह्याचा उद्देश काय? म्हणजे गाडीला आपण टायर वापरतो, त्याचा उद्देश काय? टायर पंक्चर झाला तर आपण रनिंग थांबत नाही, वेळ आपला वाचतो, आपण टायर काढून घालतो. मग ही सिस्टीम महाराजांची. आपण आत्ता आपल्याकडे सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे, मोबाईलचं फाउंडेशन हे शिवरायांचं आहे. आश्चर्य वाटतं, एका किल्ल्यावरून दुसऱ्या किल्ल्यावर असे 400 किल्ल्यावरती मेसेज जायचा. मग त्याला काही ती बिनतारी संदेश यंत्रणा होती. आपण हे वापरतो ते यंत्र आहे, बरोबर. काळा धूर असेल, पांढरा धूर असेल, विशिष्ट प्रकारच्या झाडाची लाकडं पेटवली की काळा धूर निघतो. मग त्याच्यावरून पुढच्या किल्ल्यावरती जो काही मेसेज असेल ते कोडवर्ड होते त्या काळात, आपल्याला काही कळणार नाही. पांढरा धूर असेल, काळा धूर असेल, हे कम्युनिकेशनचं साधन होतं त्यावेळी. म्हणजे मोबाईलचं फाउंडेशन कधी 400 वर्ष जे महाराजांच्या कालखंडामध्ये लागले. त्याच्यानंतर आपल्या आजोबा पंजोबा, खापर पंजोबा फेटा वापरत होते, बरोबर. सगळ्यांचे वापरत होते. तर त्याचा उद्देश काय होता? डोक्यामध्ये एखाद्याने शस्त्र मारलं, काठी मारली, डोकं सुरक्षित राहावं, बरोबर. तर त्यासाठी फेटा. आणि आता हेल्मेट ही त्याचीच प्रतिकृती. म्हणजे आपले पूर्वज किती हुशार होते हे याच्यावरून आपल्या लक्षात येते. अनेक अशा गोष्टी की त्या गोष्टीचा वापर आजही आपण करतो. जसं की गनिमी काव्याचं तंत्र, पाकिस्तानबरोबर आपण सर्जिकल स्ट्राईक केला, बरोबर. त्याचे पोते लेफ्टनंट जनरल निंबोरकर, राजेंद्र निंबोरकर, तर ते इथं आले होते व्हिजिट करायला. मी त्यांना हा प्रश्न विचारला होता की तुम्ही महाराजांचंच तंत्र वापरलं? तर ते म्हटलं हो, कारण जेवढे नेले
तेवढे सुरक्षित परत आले. तो कार्यक्रम सगळा करून कोणालाही माहीत नाही, एकही माणूस जखमी नाही, एकही माणूस सापडला नाही. म्हणजे जेवढी नेली तेवढेच सगळे परत आले. हे तंत्र कोणाचं? शिवरायांचं. म्हणजे आपण आत्ता जे प्रचलित ज्या काही गोष्टी वापरतोय तर ते तंत्र शिवरायांचंच लक्षात. उगाच डोंगर दिसला आणि किल्ला बांधला अजिबात नाही. म्हणजे त्याचा कशा आहेत, वरचा टॉप किती आहे, तिथला खडक कुठल्या प्रकारचा आहे, तो पाणी किती महिने धरून ठेवतो, पाणी किती महिने धरून ठेवतो, किती महिन्यांनी सोडतो, त्या खडकाचाही अभ्यास केला. हवेची दिशा, हवेचा वेग किती आहे हेही बघितलं, तपासलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीनं महाराजांनी अभ्यास केला त्याचा आणि मगच किल्ले बांधले. उगाच डोंगर दिसला आणि किल्ला बांधला अजिबात नाही. छत्रपती कळायला इतके सोपे नाही. ही जी समाधी आहे ती 16 डिसेंबर 1687ला वाईच्या युद्धामध्ये सरजा खानबरोबर लढतात. ते युद्ध आपण जिंकलेलं होतं. त्याच्यानंतर ते तिथं धारातीर्थी पडले, त्यांचा देह इथं आणला आणि इथं हे अग्निसंस्कार हा या ठिकाणी केले. आणि ही 1688ला संभाजी महाराजांनी ही समाधी बांधली. त्याच्यावर जी चिन्ह आहे ते दाखवा दोन हत्ती त्याच्यावर, एक दुःख व्यक्त करणारा आणि एक सलामी करणारा. हा, आणि त्याच्यावरती जे आहेत ते राजहंस आहेत. हे जे जे राजा समान असणाऱ्या कोणी योद्धा असेल तर त्याच्या समाधीवरती फक्त राजहंस असतात, इतर तुम्हाला कुठेही मिळणार नाही. याच्यामध्ये याही बाजूला राजहंस मानवी प्रतिकृती आणि ते राजहंस आहेत. हे 1688ला छत्रपती संभाजी महाराजांनी बांधले आणि 1689ला शंभूराजे सापडले. असा तो 3 वर्षाचा कालखंड. आणि दोन्ही राजांचं राज्याभिषेकच्या वेळी म्हणजे हंबीरराव होते म्हणून आपण हे असा फोटो घेतलेला आहे. शिवरायांचं हे चित्र आहे आणि इथं म्हणजे संभाजी महाराजांचं आहे, कारण दोन्ही राजांचा कालखंड त्यांना सापडलेला आहे. 1674 ते 1687 हा कालखंड सरसेनापती पदाचा आहे. आणि त्यांचं कल्याण भिवंडी हो हो ऐक आहे. ती लढाई त्यांनी खूप जबरदस्त जिंकली. दोन्ही राजांचा म्हणजे त्यांना सहवास लाभला, संभाजी महाराजांचा पण आणि हंबीररावांचा म्हणजे शिवरायांचा पण. म्हणून आपण हा फोटो अशा पद्धतीनं घेतलेला आहे. दोन्ही राजांचा कालखंड त्यांना 1674 ते 87 हा कालखंड आहे त्यांचा सरसेनापती पदाचा. त्यांचा जन्म 1640ला झालेला आणि मृत्यू 87. ते मामा म्हटल्यानंतर आपण जरा थोडं वयस्कर वगैरे असं वाटतं ना लोकांना, तर ते नात्यानं मामा होतेच ना स्वराज्याचे. आता हो आत्ता इथं मुलं आलेले माझ्याशी, हां तर मी त्यांना विचारलं ना, आताच गडावरनं आलो, मामाच्या वंशज नाही नाही, मी आता गड करून आलो, आम्ही चालू दर्शन घेऊन. तुम्ही बोला आम्ही ठाण्यावरून आलो, मला काय माहिती नव्हती. बरोबर. आणि मग ते पण म्हणजे असं आमचे 2-250 घरं आहेत. त्यांनी डायरेक्ट बोलले ना मामाकडे मामा असं. तर मी जरा हे झालो मामा, नंतर मग ते महाराजांचं वगैरे जो डोळ्यासमोर आलं आपल्यापणाने बोलतात ते. नक्कीच बरोबर आहे. हे नातंच असं आहे की म्हणून तर महाराजांनी प्रत्येकाला हे नाव काय दिलं, मावळा. मावळा याचा अर्थ मराठीमध्ये मामा. तर तो सगळ्यात आईच्या जवळचं नातं कुठलं? मामाचं. म्हणून प्रत्येक ह्याला नाव दिलं मावळा. मावळा म्हणजे मामा, तो अगदी आपल्या जवळचा आहे म्हणून आपण म्हणतो मावळे. बरोबर. हे महाराणी ताराबाई हंबीररावांच्या कन्या आहेत. हो, खूप सारे कार्यक्रम येतात आता. हां, तुम्हाला स्वराज्य राज्य 100 सिरियल पूर्ण किती तर त्याला त्या सिरियलला माहिती त्याची प्रथा गरगावणे आहेत ना, त्यांनी ती सिरियल मला आवडली ती सिरियल. मी काय बोलतो सांगताना